निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। गुरुवर, माझ्याकडून जी चूक झाली त्यासाठी क्षमा असावी। क्षमा कसली? आपण दोघे एकाच परंपरेतले आहोत। मला आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची वार्ता सांगायची आहे। मी नुकताच स्त्रीराज्यातून बाहेर आलो आहे। आणि आपले गुरु आणि माझे सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ हे त्या स्त्रीराज्यात राहत आहेत। हे काय बोलतो आहेस तू? आपल्याला राग येणे स्वाभाविक आहे, परंतु यानंतर मी जे सांगणार आहे ते ऐकून तुमचे काय होईल? काय सांगणार आहेस तू? मैनावती देवी, श्री मच्छिंद्रनाथ हे मैनावती देवींसोबत राहत आहेत। मैनावती देवी या त्या राज्याच्या सम्राज्ञी आहेत आणि त्यांना श्री मच्छिंद्रनाथांपासून मूल होणार आहे। कालिफनाथ! म्हणजे तू माझी परीक्षा घेत होतास? नाही गुरुवर। काय म्हणाला? गुरुवर, हे म्हणायचे तुला कसे सुचले? तुम्ही तुमच्या गुरुंविषयी सांगताना मी ऐकले होते। मी पण माझे गुरुच आहात ना। होय गोरक्ष। हे काय ऐकतो आहे मी? हे सत्य आहे। नर्मदा मातेने सांगितलेले शब्द मला आठवले। हे गोरक्ष, तुझी कानिफनाथ नावाच्या गुरुबंधूशी भेट होईल आणि तो स्वतःहून तुला तुझे गुरु कुठे आहेत हे सांगेल। मी माध्यम झालो याचे मला समाधान आहे। आता माझा प्रवास थेट स्त्री राज्याकडे। कधी एकदा माझ्या गुरूंना भेटतो आहे असे झाले आहे। परंतु आपल्या गुरुविषयीच्या ज्या काही धारणा असतील त्या सगळ्या गळून पडतील। असं का म्हणतो आहेस कानिफा? ते तुम्ही स्त्री राज्यात जाल तेव्हा तुम्हाला समजेल। मी जाणार ते त्या स्त्री राज्यातून माझ्या गुरूंना बाहेर आणण्यासाठी। मीही त्याच करता गेलो होतो, परंतु मला यश आले नाही। मी माझे सर्वस्व पणाला लावीन आणि त्यांना तिथून बाहेर घेऊन येईन। मैनावती देवी, ह्याच एक मुख्य अडथळा आहे। तसं असेल तर मला कठोर व्हावं लागेल। श्री मच्छिंद्रनाथ जर स्त्री राज्याच्या बाहेर आले तर नाथ परंपरेच्या कार्याला मोठा वेग येईल।
निश्चितच. आपल्या प्रवासाला माझ्या खूप शुभेच्छा. पुन्हा एकत्र भेटूया. येतो मी. किती काळ मी चालतोच आहे. हे स्त्री राज्य किती दूर आहे. पर्यायाने माझे गुरु माझ्यापासून दूर आहे. इतकी वर्ष झाली. कसे असतील ते. मला विसरले तर नसतील. मैनावती देवींनी त्यांना वचनात अडकवून ठेवलं आहे. गुरुवर मी येतो आहे. आपण बोलावलात देवी? होय, अत्यंत महत्वाचं कारण आहे. आज्ञा असावी. वसंत ऋतू सुरू झाला आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. या वर्षी वसंतोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे. ही खूप उत्तम कल्पना आहे देवी. राज्यात समजलं तर खूप आनंद होईल सगळ्यांना. होय, राज्यात सगळीकडे घोषणा करा की या वर्षी सगळ्यात मोठा वसंतोत्सव साजरा करायचा आहे. सगळ्या तरुण स्त्रिया एकत्र येऊन नृत्य, वादन, गायन करायचे आहे. जलविहार, भोजन याचाही आनंद घ्यायचा आहे. देवी, आम्ही पूर्व तयारीला लागतो. देवी, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? उत्सव सुरू असताना तुम्ही मीननाथांना सांभाळायचे आहे. माई, तरुण स्त्रिया असणार उत्सवात. या तुम्ही. काय काय घडते आहे हे मला सांगत राहा. हो. वसंतोत्सवाचा घाट का घालते आहेस मैनावती? मी खूप आनंदात आहे. तुम्ही, मी नाथ आपण सुखाने राहतो आहोत. सगळी विघ्न निघून गेली. आता फक्त सुख आणि आनंद. दशो महाविद्येतील देवतांनो, या सृष्टीच्या गर्भात तुमचे काय अस्तित्व आहे हे गूढच आहे. दशो महाविद्या म्हणजे आदिमायेचेच रूप. परंतु अवघी सृष्टी कवेत घ्यावी एवढे आपले सामर्थ्य आहे.
सूक्ष्मातिसूक्ष्म रूपाने तुम्हास शुभ कार्यासाठी आवाहन करावे एवढाच माझा हेतू आहे. हे त्रिपुर भैरवी, मी तुझे आवाहन करतो. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता यशं देहि मां देहि. श्री त्रिपुर भैरवी नमोस्तुते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. माते, आपण आलात मी धन्य झालो. शुभम भवतु. माते, आसन ग्रहण करावे. हे श्री दत्तात्रय, तुझे इच्छित कार्य सांगावे. माते, आपण नृसिंह भगवानांच्या अर्धांगिनी आहात. आपले रात्रीचे स्वरूप काल रात्री आणि भैरवाचे स्वरूप काल भैरव आहे. आपणा दोघांमुळेच मी आहे. आपल्या केवळ आज्ञेने जे जे अशांत आहे ते ते शांत होते. हे श्री दत्तावधूत, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला मी काय देऊ? माते, नाथ संप्रदायाचे कार्य व्यापक स्वरूपात सुरू होत आहे. मच्छिंद्र, गोरक्ष, गहिनी, जालंधर यांना आपल्या सहाय्याची आवश्यकता लागेल. माते, नाथ संप्रदायाला आणि ह्या संप्रदायाची उपासना करणाऱ्यांना मी सदैव सहाय्यभूत होईन. त्यांच्या मनात आणि बाहेर जे अस्थिर आहे ते शांत करीन. माते, वसंतोत्सवाची पूर्ण तयारी झाली का? देवी, राज्यात इतका उत्साह आहे की उत्सव कधी सुरू होतोय याची सगळ्या स्त्रिया वाट पाहतात. श्रीनाथांसाठी, माझ्यासाठी, मीननाथांसाठी उत्कृष्ट वस्त्र विणायला घ्या. याचीही पूर्वतयारी सुरू झाली आहे. केवळ माझ्यासाठीच नाही, तुम्ही तुम्हाला हवी तशी वस्त्र तयार करायला घ्या. आता महत्वाची सूचना आहे. मी जे काही सांगते आहे ते लक्षपूर्वक ऐका.
उत्सवात मला कोणतेही विघ्न नको आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की स्त्री राज्यात कोणत्याही पुरुषाला प्रवेश नाही. त्यातही भगव्या वस्त्रात कोणी दिसले तर माझ्यापर्यंत येण्याची आवश्यकता नाही. त्याला तिथल्या तिथेच जायला सांगायचे. परंतु देवी, कानिफला तिथून गेल्यापासून कोणीही आलेलं नाही. हो, पण देवी सांगतायत त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. मला स्वप्न पडले. भगव्या वस्त्रात कोणीतरी स्त्री राज्याच्या दिशेने येत आहे. पण तुम्ही हे श्रीनाथांना सांगितले का? नाही, मला हा विषय वाढवायचा नाहीये. देवी, मुख्य प्रवेशद्वारावर यापुढे कोणताही पुरुष येणार नाही याची जबाबदारी माझी. तुम्ही? माझ्या कानावर असे आले की तू नवीन आदेश दिला आहेस. होय. तुमच्यापर्यंत आले का ते? हो, आले ना. परंतु स्वतःहून तू काही बोलली नाही. यावर तुमचा काही आक्षेप आहे का? तू मला आधी कळविले असते तर मी सांगितले असते तुला की असे काहीही करू नकोस. का? कोणी येणार आहे का? नाही म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे, परंतु तुम्ही अजून मला सांगितले नाही असे काही आहे का? तसे नाही मैनावती, परंतु आपल्याकडे संस्कृती आहे. दारावर कोणी ऋषी मुनी योगी आले तर त्यांचे स्वागत करायचे, त्यांच्यासाठी द्वार बंद करायचे नाही. तुम्ही असे काही बोलायला लागलात ना की मला भीतीच वाटते. बघा, तू हा आदेश मागे घ्यावास असे मला वाटते आहे. नाही, या स्त्री राज्यात कोणत्याही पुरुषाला प्रवेश नाही. वसंत उत्सवामध्ये गायन आणि वादन करणारी बाहेरची मंडळी बोलवावी असे मला वाटते. परंतु देवी, आपल्याकडीलही अनेक स्त्रिया उत्तम गायन आणि वादन करतात. हो, परंतु या कारणे आपल्याला नवीन काहीतरी ऐकायला मिळेल. हा उत्सव आहे. आपल्याच राज्यातील स्त्रियांचे गायन वादन आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. हे मात्र निमित्त आहे. या उत्सवाच्या निमित्ताने बाहेरच्या स्त्रियांचे गायन वादन आपल्याला ऐकायला मिळाले तर मला आनंदच होईल. देवी, मी हा संदेश घेऊन इतर राज्यात स्त्रियांना पाठवते आणि उत्कृष्ट असं गायन आणि वादन करणाऱ्या स्त्रिया इथे येतील असं पाहते. परंतु देवी, आपल्या राज्यातील गुप्त गोष्टी बाहेर तर जाणार नाही ना? देवी, मला दुसरीच शंका आहे.
स्त्रियांबरोबर इतर कोणी यायला नको. इतर कोणी म्हणजे? किन्नर, पुरुष आणि स्त्री वर्ग जेव्हा येईल तेव्हा त्यांना पारखून घेतल्याशिवाय आत प्रवेश द्यायचा नाही.